सासूने शिकवला धडा. मोहनराव व सरोजाबाई यांचा मुलगा नितीन हा गावातील अभिमान. उच्च शिक्षणासाठी तो परदेशी गेला आणि तिथे त्याची ओळख शालिनीशी झाली. शालिनी हुशार, आधुनिक पण थोडी अहंकारी होती. लग्नानंतर ती सासरी आली तेव्हा सुरुवातीला खूप गोडबोल, हसन, आधुनिक पद्धतीचं वागणं सगळं झगमगतं होतं. सरोजाबाई मनोमन आनंदी होत्या. माझ्या घरात आता आनंदच आनंद. पण तीच खरं रूप आता सुरू होत. थोड्याच दिवसांत शालिनीला जुन्या परंपरा, संस्कार, साधन जीवन कंटाळवाणं वाटू लागलं. ती म्हणायची, हे गावठी नियम मला नाही पटत, मी माझ्या स्टाईलने राहीन. ती पाहुण्यासमोर सासूला टोमणे मारायची, सासऱ्यांना औषधं वेळेवर न देऊन मुद्दाम त्रास द्यायची. नितीन समोर स्वतःला बरी दाखवायची. मोहनराव शांतपणे म्हणायचे, सरोजा की तरुण पिढी आहे, हळूहळू समजेल. सरोजाबाईच्या मनात ठिणगी पेटली होती. एकदा घरात जमीन विकून आलेले पैसे ठेवले होते. शालिनीने नितीनला सांगितलं, आपण हे पैसे माझ्या व्यवसायासाठी वापरू. आईबाबांनी पुरेसं जीवन जगलं आहे. सरोजाबाई ऐकत होती. त्यांनी ठामपणे सांगितलं, हे पैसे घरासाठी आहेत. स्ट्रॉंग. शालिनीचा चेहरा लाल झाला. त्या रात्री तिने नितीनला भडकवलं, तुझी आई माझ्यावर विश्वास ठेवत नाही, मला या घरात राहायचं नाही. त्या रात्री तिने नितीनला भडकवलं. सरोजाबाईंना अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. शालिनीने मुद्दाम उशिरा तयारी केली, त्यामुळे सरोजाबाई उशिरा पोहोचल्या. सगळ्यांसमोर त्यांचा अपमान झाला. गावकऱ्यांनी कुजबुजायला सुरुवात केली, ही सून फारच अवघड आहे. सरोजाबाई मात्र शांत होत्या. त्यांनी मनाशी ठरवलं, आता हिला खरी लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. सरोजाबाईंनी घरकाम पूर्णपणे थांबवलं. आतापासून सगळं तूच कर शालिनी, मी फक्त पाहते. शालिनीला सुरुवातीला मजा वाटली. छान, आता मीच घराची मालकीण. पण हळूहळू त्रास सुरू झाला. बाजारात फसवणूक झाली, जेवण झळलं, सासऱ्यांची तब्येत खालावली, पाहुण्यांसमोर नाचक्की झाली. लोक गावभर बोलू लागले, पूर्वी सरोजाबाईंचं घर मंदिरासारखं होतं, आता अव्यवस्था झाली आहे. एका रात्री नितीन ऑफिसवरून थकून आला. घरात गोंधळ, जेवण बिघडलेला. तो पहिल्यांदाच रागावला, शालिनी, तुला घर चालवता येत नाही. आई एवढी वर्ष सगळं सांभाळत होती, त्यांचा मोल तुला आता कळेला. शालिनी धक्क्यात गेली. तिला वाटलं होतं की नितीन कायम तिच्या बाजूने उभा राहील. सरोजाबाईंनी एक नवं पाऊल उचलला. त्यांनी मुद्दाम शेजाऱ्यांपुढे स्वतःला असहाय्य दाखवलं. मी म्हातारी झाली, आता मला काही कळत नाही. शालिनीचं घर आहे, तिचं चालवते सरोजाबाई. शेजाऱ्यांनी शालिनीवर टीका केली, तुझ्या अहंकारामुळे आई वडील त्रासले. शालिनी आता सगळ्यांच्या नजरेत दोषी ठरू लागली. एचेरेक मोहनरावांना हृदयविकाराचा झटका आला. त्या क्षणी शालिनी गोंधळून गेली. औषधं कुठली, डॉक्टरला कसं बोलवायचं, काहीच समजेना. डॉक्टरांना बोलावलं आणि परिस्थिती हाताळली. शालिनी थक्क्यात गेली. तिला उमजलं, घर चालवणं म्हणजे फक्त आदेश देणं नाही, जबाबदारी, अनुभव आणि संयमाची गरज असते असे भावा. त्या रात्री सरोजाबाईने शालिनीला जवळ घेतलं. बाळ, तुला मी विरोध केला नाही, कारण तुला अनुभव घ्यायचा होता. पण लक्षात ठेव, घर म्हणजे स्वार्थ नाही तर सेवा. सासू सासरे म्हणजे ओझ नव्हे, ते जीवनाच्या मार्गदर्शन आहेत. तू आमचे, पण आम्ही तुला मुलगी मानूनच धडा शिकवला. शालिनी रडू लागली, आई, मला माफ करा. अहंकारामुळे मी सगळं गमावलं असते. आता मी खरं घर सांभाळेन असे ऐन. शेवट, बदललेलं आयुष्य. शालिनी खरंच बदलली. सासू सासऱ्यांना ती स्वतःहून सेवा करू लागली. गावातल्या कार्यक्रमात तिने सासूबाईंचं कौतुक केलं. नितीन आनंदाने म्हणाला, आता माझं घर खरंच स्वर्ग झाला. तर गावकऱ्यांनी कौतुकाने सांगितलं, सरोजाबाई तुमच्यासारखं संयम आणि शहाणपण सगळ्यांकडे असावं. श्वासाला पाणी. अहंकाराने नातं तुटतं, प्रेमाने झुलतं. वडीलधारांचा अनुभव हाच खरी संपत्ती आहे. योग्य वेळी दिलेला धडा आयुष्य बदलून टाकतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब.